नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि आज आहे एकदम नवा कोरा व्लॉग. आणि तुम्हाला माहिती आहे का आज काय? आज आहे तो मुख्य दिवस, म्हणजे मेन दिवस आहे जिकडे आपण बनवल्या गणपतीला देवाचं रूप म्हणजे आखणी येते आणि त्याच्यात देवाचं स्वरूप यायला सुरुवात होतं. कारण की आपण एवढ्या वेळ फक्त आहे ना गणपती रंगवतोय, म्हणजे मूर्त्या रंगवतोय आणि जिवंतपणा आणण्यासाठी त्याच्यात डोळे, त्याच्या मस्तकावरचं गंधक, हे सगळं काढलं जातं. आणि ते कोण काढतं तुम्हाला माहिती आहे? आपल्याकडे आलेत काका, दशरथ काका आलेत. आणि आपण तुम्ही जर माझा आधीचा ब्लॉग बघितले असतील, म्हणजे भाद्रपदातल्या गणपतीचे, तर त्याच्यात पण त्यांनी एवढं सुंदरपणे काम केले. मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ते बघितलेत. इन्स्टावर पण तसेच आहेत व्हिडिओज, तुम्ही तेही बघू शकता. तर आता आपल्या मागीच्या गणपतीसाठी पण तेच आलेत. तर काम चालू झालंय. काल जो लालबाग राजा लावलेला बॉडी कलरला, त्याची शेडिंग पण झाली. मी शेडिंग पण दाखवतो. तर आता काम चालू झालेलं आहे. काल रात्री ह्याला लॅकर झाला, म्हणजे ह्याची पेंटिंग होऊन लॅकर झाला. तर ह्याचा गोल्ड सिल्वर बाकी आहे. इकडची साडी थोडीशी मारायची बाकी आहे. ह्याला रुद्राक्षाच्या माळा घालून झालेल्या आहेत. आता इथे चंद्र लावायचा बाकी. ही वरची माळ आहे ना, थोडीशी मी डायसी आहे, घालू की नको घालू, पण लेट सी. आणि आता ह्याची आखणी झाली ना की अजून उठून येईल. इकडचा नंदी लावायचा. एक 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 आता काम फायनल करते, कारण की संध्याकाळी आपल्याकडून आता गणपती जाणार आहे. हा पण धोतर नेसवायला येणार आहे, तर ह्याला पण रेडी करून द्यायचं आहे. बाकीचे हे तर रेडी केलेलेच आहेत. चला तर मग बघूया लालबागच्या राजाची आखणी. तर आता तुम्ही ना बघू शकता की मगातपर्यंत ती किती कोरी मूर्ती वाटत होती आणि डोळे आल्यानंतर अगदी जिवंतपणा वाटायला लागला. तर ना आता तुम्ही बघू शकता की किती सुंदर वाटायला लागलाय. किती सुंदर रूप वाटतंय बाप्पाचं. डोळे पण असे ठसठशीत मोठे आहेत. मस्त आपला लालबाग राजा पण कंप्लीट होतोय. आता फक्त खालच्या पायाच्या गादीच्या इकडचं काम आणि मग बेसचा कलर. आणि धोतरसाठी तर आपण बघू काय करता येईल ते आपल्याला. सिद्धिविनायक पण मस्त रेडी झालाय. त्याला गोल्ड आणि सिल्वर झालं की तुफान वाटेल. इकडे आपल्याला आपण नंदी जॉईंट करून घेतलाय. आता नंदीला हे जे जॉईंटिंग आहे याला कलर करून हा पण रेडी होईल. आखणीला आपण लावू. सॉरी एवढी मस्त सोंडेवरची डिझाईन काढली ना. का फिरवा एकदा इकडे. हे बघा, आखणी करतो की नाही? कोण? मी नाही हो, तेवढा हात नाही बारीक चालत.
काहीच समजलं. गणपती फायनल झालेला आहे. हा झालेला आहे जसं सांगितलेलं आपण, आणि तिकडे पण बुक दिलेलं आहे त्याच बरोबर तिकडे बुक दिलेलं आहे. हा पण एक झालेला आहे आणि हा पण झालेला आहे गणपती. सिद्धिविनायकला आपण आता गोल्ड आणि सिल्वर करायला घेतलेलं आहे. हा बघा प्रथम आलाय आणि तो धोतर नेसवायला आलाय. ही नीरजची मूर्ती आहे, तिचा गणपतीचं धोतर चाललंय आणि ना त्यांनी कलर खूप मस्त केला. तुम्ही कलर बघू शकता बघा, धूपचाव कलर आहे आणि हा मोरपिसी कलर आहे. गणपतीचं नाम पण एवढा मस्त झालाय ना, मोठ्या गणपतींसारखा झालाय आणि खूप भारी वाटते मूर्ती लांबून जर तुम्ही बघितली. आणि याचा बॅकग्राऊंड जर आला खतरनाक वाटेल. आपली ही पण मूर्ती फायनल पूर्ण झालेली आहे. आता फक्त इथे त्रिशूळ टाकायचं आहे आणि वर चंद्र लावायचं आपल्याला. काम चाललंय सिद्धेश कडून.
सिद्धेश काय करत होता? झाडे झाडे थांब 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 मी बघितलंय आता ते पण मारून टाक. हे काय करत होता बाबा सांग. हा, राहिलेली जागा भरतोय राहिलेल्या जागा. रिकाम्या जागा भरतो. एकदा फिरव बाबा तो गणपती पूर्ण. हे ब्रश पडेल बघ भाई, ब्रश पडेल. या साईडला वे 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 वे. झाडं फिरव पूर्ण एकदा. थांब एक मिनिट. स्लोमो आहे की तर ना तुम्ही बघू शकता की प्रथमनी केवढा मस्त प्रकारे धोतर नेसवलंय. हा आर्टिस्ट आहे आणि यांची मूर्ती आहे. हा ना आपला गणपती, दुसरा गणपती चाललाय. पहिला तर नीरजचा गेला आणि हा गणपती कोणाचा आहे माहितीये का? निलेशचा आहे. निलेशला तुम्ही आपल्या जुन्या ब्लॉगमध्ये बघितलंय गणपतीच्या. तर हा त्याचा गणपती, मागीचा गणपती त्याच्याकडे बसतो. सुंदर डोळे बघा तुम्ही. गणपती बाप्पा. आता प्रथम आपला दुसरा गणपती करायला घेतोय, लालबागचा राजा. त्याला पण धोतर घालायचं काम चाललंय. 2 गणपती, निलेशचा गणपती आणि तो पहिलावाला गणपती नीरजचा गेला. आता विकासचा हा जो गणपती आपण ते आले ते लोक घ्यायला पूजा करतायत. आता हा सिद्धिविनायकवाला गणपती पण निघाला आणि ते लोक पूजा करतायत. आणि आपला सिद्धिविनायक आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त गोल्ड आणि सिल्वर आणि रिद्धी सिद्धीमध्ये हा बनवलेला आहे. आपण कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला हा. ते आहे ना आता गणपतीचं धोतराचं काम चालूच आहे, प्रथम करतोय. आणि इकडे रोहन आता पाटाला ब्राऊन, डार्क ब्राऊन कलर मारून घेतोय. आपले किती गणपती गेले? 4-5 गणपती गेले. हा 6वा, 7वा आणि 8वा. हाची तर डिलिव्हरी आपण करणार आहे. आणि हा स्वराज परबचा गणपती आहे आणि हा योगेश मांगेलेचा गणपती आहे. तर ते ह्यांचाच पार्ट आता आपण खालचा बेस कलर करतोय. बघ राजा पण रेडी झालाय आणि तुम्ही बघू शकता धोतर एवढं मस्त नेसवलंय ना आणि लुक पण मस्त आलाय. त्याचबरोबर इकडे आपला दगडू शेट पण रेडी आहे. तुम्ही ना बघू शकता की हा गणपती किती सुंदर दिसतोय. आपल्याकडे लालबाग राजा आहे. मी ना याचे थोडेसे शॉर्ट्स टाकतो. एक शेवटचा गणपती बाकी आहे आमचा. याचे ना तुम्ही डोळे बघा किती मस्त आहेत. फोटो टाकू दे. आणि त्याचबरोबर मागे आता तो गणपती जो लालबाग राजा त्याची आपण डिलिव्हरी द्यायला चाललोय. तर आता आम्ही निघतोय. हा आता गणपती घ्यायला लेट होणार आहे त्यांना, तर आम्ही आता निघतो. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेलच मला माहिती आहे. तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे? कमेंट करायची आहे गणपती बाप्पा मोरया, लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं तुम्ही जर नवीन असाल तर. कारण की खूप जण फक्त व्हिडिओज बघताय आणि सबस्क्राईब नाही करत. आपल्याला फॅमिली ग्रो करायची आहे. तर आणि आता रोहन आणि सिद्धेश आपला भाऊ आहेच, यांची खूप मेहनत आहे आता गणपती उतरवण्यात. कारण की आपल्याला शिडीवरून उतरवायचे आहेत गणपती. आणि आता आपण तो गणपती घेऊन चाललो आहोत. बाहेर आपली रिक्षा थांबलेली, आपल्याला हा सोडायचा आहे त्यांच्या घरी. कारण की हा मोठा आहे म्हणून, गणपती मोठा असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला घरी सोडाल का प्लीज, मातीची मूर्ती आहे. तर आपण येस म्हणालो. आणि दुसरी गोष्ट की हा जो गणपती आहे ना हा लोकांकडे POP मध्ये अवेलेबल होतो आणि आपल्याकडे हा गणपती या पूर्ण धोतर आणि सगळं आउटफिट बरोबर आपल्याकडे मातीमध्ये अवेलेबल आहे. हा शाडू मातीचा गणपती आहे आणि तुम्ही शाडू मातीच्या गणपतीची पण फिनिशिंग बघू शकता.